फिशर जनरली बेसिक मेडिकेशन्सने हे बरं व्हायला पाहिजे किंवा क्रोनिक फिशरमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. जर एखाद्या माणसाला त्रास कंटिन्यू राहत असेल आणि तो त्याच्याकडे दुर्लक्ष करेल तर दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. अंडरलाईन काही आजार असेल जसं की क्रोन्स डिसीज झालं किंवा काही लोकांना तर अगदी ते गुद्धाशयाचं किंवा लोअर रेक्टल कॅन्सर पण असू शकतो. तर त्याचं जे डिस्टिंग्विशन आहे ते करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते जस्ट आपण इग्नोर करू शकत नाही. नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आणखीन एक अतिशय उत्तम विषयाबद्दल आपण बोलणारच आहोत. तरी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहता आणि भरपूर लोक बघून सुद्धा आमचे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही. तरी मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर म्हणजेच फिशरबद्दल समजून घेण्याच्या अगोदर एक विनंती आहे की आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवा. तरी तुमचा जास्त वेळ न घेता आपला फिशरबद्दलचा व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार. नमस्कार सर. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये आपण आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय आणि हा एक खूप महत्त्वाचा एक टॉपिक आहे आणि बरेच लोकांना कन्फ्युजन असतो. प्रत्येकजण त्याला पाईल्स म्हणून नेग्लेक्ट करून टाकतो. तर त्याचा एक इन्फॉर्मेशन म्हणून आज आपण फिशर इन ॲनो म्हणजे जो की संडासच्या गुदाशयाच्या ठिकाणी होणारा जखम आणि त्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ बनवण्याचा आमचा हेतू आहे. त्यामध्ये डॉक्टर अझहर हे एक जनरल GI कोलोरेक्टल एक खूप चांगले सर्जन प्लस माझे मित्र आहेत. त्यांना आपण इथं बोलवलेलं आहे. त्यांचं वेळेतलं वेळ काढून आज आपण फिशरवरती एक चांगला व्हिडिओ बनवण्याचा आणि एक चांगली सायंटिफिक माहिती देण्याचा प्रयत्न करूया. सर, तुमचं गटफिट क्लबमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सर, हे माझंच नशीब खूप हे आहे की आय एम सिटिंग विथ यू. मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही मला इन्व्हाइट केलं. इट इज अ ग्रेट. मला तुमच्याबद्दल खूप ॲडमिरेशन पण आहे आणि जे तुम्ही सायंटिफिक प्रकारे तुम्ही सगळं जे कामं करतायत ॲक्च्युली पब्लिक अवेअरनेससाठी ते खूप गरजेचं आहे. कारण सोशल मीडिया ओव्हरलोड, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड एवढं जास्त झालेलं आहे की कोणावर ट्रस्ट करणं, कोणावर ट्रस्ट न करणं हे आजच्या सर्वसामान्य जनतेला खूप त्रासदायक झालेलं आहे. तर आपल्यासारखे जे एक्सपर्ट्स आहेत जे ऑलरेडी फील्डमध्ये एवढं चांगलं काम करतायत त्यांच्या तोंडातून जर सायंटिफिक एव्हिडन्स एखाद्या विषयाबद्दल आलं तर त्याच्यासारखं अजून काही नाही होऊ शकत. तोच तर मेन हेतू आहे सर. तर आता नेमकं विषयाकडे वळूयात आणि बरेच विषय आपण बोललेले आहेत. त्यापैकी आता हा जो काही विषय आहे हा कदाचित प्रत्येक GI डिसऑर्डरमधल्या ॲसिडिटीच्या नंतर सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे आणि सांगण्यालाच खूप लोक लाजतात हा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर हे नेमकं फिशर म्हणजे काय असतं ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगू शकता का सर? तर फिशर म्हणजे एक आपलं जे गुद्दद्वार असतो किंवा ॲनस जे आम्ही म्हणतो, मोस्ट ऑफ द टाइम जास्त कडक संडास झाल्यानंतर जे स्ट्रेचिंग होते आणि तिकडलं जे सेन्सिटिव्ह एपिथिलियम किंवा जी आपली स्किन आहे ती फाटली जाते, तर एक चीर पडते आणि त्या चीरमुळे जे होणारा त्रास आहे त्याला एनल फिशर्स असं बोलू शकतो आपण साध्या भाषेत. आणि हे एक अत्यंत पेनफुल सिच्युएशन आहे जेव्हा पर्सन संडास पास करण्यासाठी जातो आणि संडास झाल्यानंतर किंवा दरम्यान ऑल्सो त्याला खूप जास्त आग आणि वेदना होतात. कधी कधी ते 3-4 तास पण राहू शकतात. तसंच थोडंफार प्रमाणात रक्त पण येऊ शकतं. आता बरेच लोकांच्या मनामध्ये रक्त आलं किंवा गुद्दद्वाराचं ॲनसचं काहीही प्रॉब्लेम असलं तर ते पाईल्सच असतं, पण हे पाईल्स नव्हे. ह्याच्यामध्ये आणि पाईल्समध्ये खूप जास्त फरक आहे. आता नेमकं पुढचं मी तेच विचारणार आहे सर. तर पाईल्स जे असतात, पाईल्स ते प्राकृतिक आपल्या ॲनसच्या अवतीभोवती जे रक्तवाहिन्यांचं एक नेटवर्क असतो त्याला आपण पाईल्स म्हणतात. आणि जसं जसं वेळ जातो किंवा काही कारणांमुळे ते सुजतात किंवा बाहेर येतात आणि त्याच्यामधनं रक्तस्राव होतो, ते पाईल्स म्हणतात किंवा साध्या भाषेत आपण मूळव्याधी म्हणू शकतो. पण फिशरमध्ये अशा सगळं प्रकार नसतो. फिशरमध्ये एक चीर आलेली असते, भेग पडलेलं असतं जे अत्यंत वेदनादायक असतं. मोस्ट ऑफ द टाइम फिशर्स जे असतात ते पेनफुल असतात आणि त्याच्यातलं जे रक्त पडणार असतो ते कमी असतो प्रमाण. पाईल्समध्ये जर रक्त आपण बघितलं तर कधी कधी ते पिचकारीसारखं आणि एंड ऑफ मोशन होतो. पण फिशर्समध्ये जे रक्त असतं ते संडासला चिटकून आलेलं रक्त असतं जनरली किंवा 1-2 थेंब असणारा असतो. तर हे खूप महत्वाचं डिस्टिंग्विशन. म्हणजे
पाईल्स म्हणजे तिथं सुजलेलं रक्तवाहिनी आहे, एक्झॅक्टली. त्याच्यातून ब्लिडिंग होऊ शकतो. Yes. मोस्टली वेदना रहित म्हणजे Yes. पेन नसणारा असतो येस, आणि थोडं 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 वाढत असतो आणि रक्तस्राव जो आहे एखाद्या वेळेस पिचकारीसारखं होऊ शकतो करेक्ट. आणि किंवा नळ बंद केल्यानंतर जे लास्टचे काही थेंब पडतात पडतात. तसे थेंब पडू शकतो. ह्याला आपण Exactly. पाईल्स म्हणूया. येस सर. आणि फिशर म्हणजे तुमच्या गुदाशयामध्ये झालेला भेग आहे किंवा चिरा आहे आणि चिरा गुदाशय सेन्सिटिव्ह असल्यामुळे तिथं खूप जास्त वेदना होतात एक्झॅक्टली. आणि वेदना खूप जास्त होतात आणि मोशन झाल्यानंतर कदाचित 2-3 घंटे काही करू शकत नाही नाही. पेशंट. इतकं सुद्धा देखील वेदना होऊ शकतात असं सांगूया. एक्झॅक्टली. ओके. सर मी असे पण पेशंट बघितले जे खाणं पिणं सोडून देतात, एवढे जास्त वेदना होतात. न खाणं नाही खाल्लं तर मोशन नाही होणार आणि मोशन नाही झालं तर वेदना नाही होणार या कारणामुळे. या सो द वेदना जे फिशरमध्ये असतात ते खूपच जणांसाठी असह्य असतात. ओके ओके. खूप चांगल्या पद्धतीनं एक सोप्या वेमध्ये फिशर आणि पाईल्स बद्दल तुम्ही चांगलं डिस्टिंक्शन सांगितलं, विच इज अप्रिशिएबल. सर, जर का आपण फिशर म्हटलं तर फिशर व्हायला का बरं पाहिजे, कारणं काय आहेत आणि फिशरमध्ये इतकी वेदना का बरं होते ह्याच्याबद्दल सांगू शकाल का? तर हे खूप महत्त्वाचं प्रश्न आहे ॲक्च्युली आणि हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आजच्या आपल्या फास्ट जगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजे असतात. तसंच फास्ट फूड जे झालं, एखाद्याच्या दिनचर्यामध्ये स्ट्रेस खूप जास्त झालं किंवा असं त्याचे जे फूड हॅबिट्स आहे ते खूप चांगले नाही आहे, ज्याच्यामध्ये डायटरी फायबर्स खूप कमी आहे, तर त्याच्यामुळे त्याला बद्धकोष्ठपणा किंवा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. आणि जनरली स्पीकिंग स्ट्रेस, जागरण आणि फास्ट फूडचे जे आपले प्रकार आहेत त्या सगळ्या कारणांमुळे कॉन्स्टिपेशन वाढतो आणि कॉन्स्टिपेशनमुळे हार्ड स्टूल्स निर्माण होतात. पाणी पण कमी असणे, पाणी कमी असतं. तर हे हार्ड स्टूलमुळे किंवा कडक संडास झाल्यामुळे संडासच्या जागेला जास्त स्ट्रेच व्हावं लागतं आणि ते जास्त स्ट्रेच कधी कधी बॉडीला सहन होत नाही आणि मग एक भेग पडतो आणि ह्या भेगालाच आपण फिशर असं नाव देतो. आता हे पहिली पायरी झाली. हे झाल्यानंतर तो जो भेग असतो तो लवकर बरा होत नाही, कारण की जेव्हा हा भेग पडतो तर जे पेशंट असतात त्यांना खूप जास्त वेदना होते आणि वेदनामुळे आतमधलं जे आपलं स्नायू असतो त्याला आपण इंटरनल स्पिंक्टर म्हणतो, तो आकुंचित होतो म्हणजे स्पाझममध्ये जातो. जेव्हा तो स्पाझममध्ये जातो तिकडला रक्तपुरवठा अजून कमी होतो म्हणजे जखम भरायला अजून वेळ लागतो. वेदना एवढे जास्त का होतात, कारण ह्याला आपण ॲनोडम म्हणतो किंवा ह्याला जे आपलं नर्व सप्लाय म्हणतो किंवा जे संवेदना घेणारे जे आपले शिरा आहेत ते खूप जास्त सेन्सिटिव्ह असतात, कारण देवाने ते तसंच बनवलेलं आहे. आपल्याला सेन्सेशन असलं तरच आपल्याला कळणार आहे की संडास आलेली आहे किंवा आपल्याला संडास कुठे नाही करायला पाहिजे, कुठे करायला पाहिजे. वेळेच्या हिशोबाने आणि कंडिशनच्या हिशोबाने आपल्याला ते देवाने सेन्सिटिव्हिटी दिलेली आहे. तर या सगळ्यामुळे इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि जेव्हा फिशर होतो अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे जे आपलं मोशन असतं, मोशनमध्ये अल्कलाईन पदार्थ असतात आपले, जेव्हा ते आपल्या भेगाला किंवा आपल्या इंटरनल स्किन्सला जे जखमेला घासून जातो त्यावेळेस इट ॲक्ट्स लाईक ॲसिड किंवा मीठ कोणी चोळले जखमेवर, एक्झॅक्टली सेम गोष्ट होते. तर हे कारण आहे की एवढं वेदना होतात. ओके. आणि इवन तुम्ही सांगितल्यासारखं एक फिशर झालं, तिथलं मसल स्पाझम झालं. स्पाझम झालं म्हणून तुम्ही जे म्हटले की खाणं पण सोडतो मोशन पण प्रॉपर होत नाही, आणखीन ते कॉन्स्टिपेशन होऊन तो आणखीन त्या सायकलमध्ये जात राहतो. म्हणजे फिशर झालं, ॲनल मसल स्पाझम झालं, स्पाझममुळे कॉन्स्टिपेशन झालं आणि त्या कॉन्स्टिपेशनमुळे आणखीन एक रिफिशर होऊन त्याच्यामध्ये पूर्ण पेशंट अटकून जातो आणि त्रस्त होऊन जातो. आता नेमकं जर का फिशर असेल तर फिशरचे वेगवेगळे असे काही प्रकार, टाईप्स आपण म्हणतो का, आणि नेमकं तो टाईप करण्याच्या मागचं हेतू काय आणि तो टाईप काय म्हणायचं समजणं का बरं गरजेचं आहे? हे खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, कारण जे फिशरचे प्रकार आहेत त्याच्या हिशोबाने त्यांचं ट्रीटमेंट थोडंसं डिफर करतं आणि काही अंडरलाईंग आजार असतात. जर का हे कॉमन साधारण फिशर असला तर तो कुठल्या स्पीडने बरं व्हायला पाहिजे. जर हे बरं होत नाहीये तर आपल्याला अजून दुसऱ्या आजारांचा विचार केला पाहिजे का. तर फिशरमध्ये ब्रॉडली स्पीकिंग 2 प्रकार असतात. एक ॲक्यूट फिशर असतात जे 6 आठवड्यापेक्षा लेस देन वेळामध्ये बरे होतात, त्याला आपण ॲक्यूट फिशर म्हणू शकतो. एखाद्याला जे फिशर असेल आणि ते 6 आठवड्यापेक्षा जास्त वेळ असलं तर त्याला आपण क्रोनिक फिशर असं सांगू शकतो. तसंच म्हणजे जे सिम्पटम चालू झाले तिथून म्हणायचं. एक्झॅक्टली. सिम्पटम चालू झाले जेव्हापासनं आणि तिथून बरं होईपर्यंत, जर हे 6 आठवड्यामध्ये सगळं हे होऊन बरं झालं तर वी कॅन कॉल इट ॲज ॲक्यूट फिशर्स. पण 6 आठवडे होऊन सुद्धा ट्रीटमेंट घेतल्यानंतर जे बरं होत नसेल
तर त्याला आपण क्रॉनिक फिशरमध्ये क्लासिफाय करू शकतोय. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रकारचं क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन द लोकेशन. तर आपलं जर आपण ॲनल कॅनलला घड्याळासारखं बघितलं तर 6, 12, 3, 9 वरचे 12 आणि वरचे 12 आणि खालचे 6. तर मोस्ट कॉमन 90% जे आहे ते खालच्या 6ला भेग पडतं, कारण नॅचरली दॅट इज हॅव्हिंग मोर प्रेशर अँड लिटिल डेलिकेट स्किन, तर तिकडे सगळ्यात जास्त होतं. 10% लोकांमध्ये 12 वाजता म्हणजे वरच्या साईडला 12ला होतं. काही लोकांमध्ये 3 o'clock आणि 9 o'clockला पण होऊ शकतंय. तर त्या केसमध्ये आपल्याला क्रोन्स डिसीज, इम्युनोडिफिशियन्सी डिसऑर्डर्स ह्या सगळ्या गोष्टी रूल आउट करणं खूप महत्वाचं पडतं. ओके. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं फिशरचे हे गोष्टी आहेत सर, फिशर हे पुरुषांमध्ये कॉमन आहे का स्त्रियांमध्ये कॉमन आहे, आणि कोणत्या वयोगटामध्ये तुम्ही फिशर कॉमनली बघता? तर ॲक्च्युली फिशर यंग लोकांमध्ये खूप जास्त कॉमन आहे, इन कॉमन. पण पुरुषांमध्ये त्याचं प्रमाण थोडंसं जास्त कॉमन आहे. पण महिलांमध्ये जेव्हा प्रेग्नेन्सी आणि डिलिव्हरी होते तर त्यावेळेस महिलांमध्ये पण तो प्रमाण जास्त कॉमन होतं, कारण की प्रेग्नेन्सी रिलेटेड जे मसल्समध्ये चेंजेस असतात किंवा पेल्विक कंजेशन होतो, तो ठिकाण थोडंसं जास्त वल्नरेबल होऊन जातो फॉर फिशर. प्लस समटाईम्स डिहायड्रेशन झालेलं असतो किंवा प्रेग्नेन्सीमध्ये जे हिमोडायनॅमिक चेंजेस असतात त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन पण वाढतो. तर ह्या सगळ्या कारणांमुळे प्रेग्नेन्सी आणि डिलिव्हरी ह्याच्यानंतर हे अत्यंत कॉमन आहे आणि इट इज रिअली व्हेरी पेनफुल. कळत नाही काय करावं, पाईल्स म्हणून मग त्याला नेग्लेक्ट करावं, काही ट्रीटमेंट करावं. आणि प्रेग्नन्सीचं एक वेगळं चालू असतो, त्याच्यामध्ये हा ॲडेड फिशर भरपूर त्रास देतो, एखाद्या गरोदर मातेला खूप त्रास देतो, हा कॉमनली आपण बघतो. सर, एखाद्याला फिशर आहे, कोणत्या लक्षणावरती तुम्ही डायग्नोज करता, काय लक्षण असतात त्याच्यावरती तुम्हाला फिशर आहे असं समजतं? सगळ्यात पहिल्यांदा तर आपण जे डिटेल हिस्ट्री घेतो, पेशंटला काय त्रास आहे, तर पेशंट टिपिकली हिस्ट्रीमध्ये हे सांगतो की त्याला कधी ना कधी एवढ्या एक 10-15 दिवसाच्या आतमध्ये हिस्ट्री असते की खूप कडक संडास त्याने पास केलेली आहे. ते सगळ्यात पहिला हिंट असतो. दुसरा हिंट असा असतो की जेव्हा तो मोशन पास करतोय त्यावेळेला किंवा जस्ट मोशन झाल्यानंतर त्याला भयंकर आग आणि वेदना होते. आणि ते वेदना ते कसं त्याला ॲनालॉगी देतात की काहीतरी काच आतमध्ये घुसते, शिरते, असं टोचतंय, त्याप्रमाणे त्यांना ते पेन होतं. सो दिस इज व्हेरी क्लासिकल सिम्पटम वेअर वी थिंक दॅट मे बी फिशर. थर्ड कॉमन गोष्ट आहे की रक्त पण आहे, पण रक्त जे आहे, रक्त पडण्याचं जे प्रमाण आहे आयदर ते स्ट्रीक ऑफ ब्लड आहे किंवा थोडेसे थेंब आहेत. आणि दुसरं प्रमाण म्हणजे इट इज नेव्हर पेनलेस किंवा ब्लिडिंग इज नेव्हर पेनलेस. सो वी रूल आउट इन आवर ब्रेन की हे पाईल्स नसू शकतो. तर ह्या 3-4 गोष्टी आणि हिस्ट्री ऑफ कॉन्स्टिपेशन, म्हणजे एखाद्या माणसाला फिशर झालं त्याला पास्ट हिस्ट्री ऑफ कॉन्स्टिपेशन पण असते. तर हे सगळ्या हिस्ट्रीवर आपल्याला कळतं की बाबा ह्याला फिशर असू शकतं. ओके. आणि फिशर आहे एकदा तुम्हाला हिस्ट्रीवरती कळालं, काय काय तपासणी करता आणि काय काय करणं गरजेचं आहे आणि काय करू नये हा अपेक्षित असतो? येस. तर फिशर एकदा आपल्याला कळलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं एक्झामिनेशन. तर एक्झामिनेशनमध्ये जे गुदद्वाराचं किंवा ॲनसचं जे आम्ही एक्झामिनेशन करतो, सगळ्यात इनिशियली खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला एक्सटर्नली म्हणजे बाहेरनंच आपल्याला पेशंटला तपासायला लागतं आणि त्याला आपण बेअर डाऊन करायला सांगतो, म्हणजे संडास करताना जसं जोर देतो तसं करायला सांगतो. आणि मोस्ट ऑफ द टाइम ते दिसून येतो आपल्याला, चिरा कळून येतं. आणि जर का पेशंटला खूप वेदना असेल तर त्यावेळेला आपण बोटाने आतमध्ये तपास करत नाही, कारण इट इज व्हेरी पेनफुल. त्याच वेळेला आपल्याला बाकीचं काही आजार आहे का नाही हे पण कळून जातो. पण टिपिकली फिशर असलं तर इट विल बी सीन ऑन द एक्झामिनेशन. ओके. आणि फिशर असल्यानंतर एका गोष्टीमुळे तो पाईल्स आहे का कोंब आहे हा खूप कन्फ्युजन असतो. तर नेमकं तो कोंबचा काय प्रकार आहे आणि कोंब असणं का बरं होतो, आणि त्याला काही जर का फिशर असेल नसेल त्याच्यावरून कोंब म्हणून तुम्ही काय डायग्नोस करता? आता बऱ्याच लोकांना पाईल्स आणि कोंब ह्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतं. आता बॉडीची एक टेंडेन्सी असते, प्रवृत्ती असते की फिशर झालेलं असेल किंवा क्रॉनिक फिशर असेल तर बॉडी त्याला हील करण्याचा प्रयत्न करते. आणि ह्या प्रोसेसमध्ये फिशरच्या अवतीभोवतीची जी आपली स्किन असते ती जास्त वाढून येते, हायपरट्रोफी होते, आणि त्याला आपण ॲनल स्किन टॅग किंवा पॅपिला पण म्हणतो कधी कधी. आणि ते जे आहे ते पाईल्स सारखं दिसतो नॉर्मल पेशंटला, पण इट इज ॲक्च्युली ॲनल स्किन टॅग ऑर अ पॅपिला विच इज ग्रोन. जर आतल्या बाजूला असेल तर आपण त्याला पॅपिला म्हणतो, बाहेरच्या बाजूला असेल तर स्किन टॅग असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे त्याचा अर्थ आतमध्ये फिशर आहे असं म्हणू शकतो का आपण? येस 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 येस. आता एखाद्याला फिशर आहे
हिस्ट्रीवरतीच कळतं म्हणतो. इवन गुगलला पण सांगितलं तरी आजकाल तो फिशर म्हणून डायग्नोसिस देतो. एखादा फिशर आहे किंवा डॉक्टरांकडून फिशर आहे हा डायग्नोसिस झालेला आहे, वारंवार त्रास होते, अशा पेशंटनी ट्रीटमेंट नाही केल्यामुळे काय गुंतागुंती किंवा कॉम्प्लिकेशन होऊ शकतात त्याच्याबद्दल काही सांगू शकाल आता का? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण फिशर जनरली बेसिक मेडिकेशन्सने हे बरं व्हायला पाहिजे किंवा क्रोनिक फिशरमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. जर एखाद्या माणसाला त्रास कंटिन्यू राहत असेल आणि तो त्याच्याकडे दुर्लक्ष करेल तर दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. अंडरलाईन काही आजार असेल जसं की क्रोन्स डिसीज झालं किंवा काही लोकांना तर अगदी ते गुद्धाशयाचं किंवा लोअर रेक्टल कॅन्सर पण असू शकतो. तर त्याचं जे डिस्टिंग्विशन आहे ते करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते जस्ट आपण इग्नोर करू शकत नाही. सिम्पल फिशर असलं तर ते ट्रीटमेंटने बऱ्यापैकी सिम्प्टोमॅटिक रिलीफ होतं. पण तुमचे जर सिम्पटम जात नसणारे, महिने झाले, खूप दिवस झाले, 6-6 महिने उलटले तरी सुद्धा ते सिम्पटम्स आहे, मग ह्याचा अर्थ असं आहे की काहीतरी आतमध्ये जास्त मोठा आहे. सिरियस ब्रुविंग करतंय, ते आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ओके सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. नेमकं जर का ते एखाद्याला डायग्नोज फिशर आहे आणि त्याचा ट्रीटमेंट करायला सांगितलेलं आहे आणि काही कारण असतं, एक तर आपणाला वेळ अभावी म्हणा, काही भीतीपोटी म्हणा, ट्रीटमेंट नाही केलं, नेग्लेक्ट केलं, तशा पेशंटमध्ये होणारे त्याचे कॉम्प्लिकेशन काय असतात? जसं की आपण टॅप्सेस वगैरे हे सगळं म्हणतो, तसे कोणते कोणते आहेत, काय म्हणतात? तर एक खास प्रकार असतो फिशर इन फिस्चुला हा. और फिस्चुला इन फिशर. सर कधी कधी क्रॉनिक फिशरमध्ये आपल्याला फिस्चुलाचा प्रकार पण बघता येतं किंवा ॲनोरेक्टल सेप्सिस किंवा पेरिएनल सेप्सिस और म्हणजे ऍप्सेस बनणं. ॲप्सेस बनणं ह्याचं प्रमाण जास्त वाढू शकतं, कारण शेवटी ते एक कट आहे. आपली स्किन जी असते ते अँटीबॅक्टेरियल किंवा बॅक्टेरियाला हे करणारी असते, डिफेन्स करणारी असते. पण जर तिथे चीर असली कायमस्वरूपी किंवा खूप दिवसामधनं, तर त्या पोर्टलमधनं इन्फेक्शन आतमध्ये शिरून तिथे पेरियनल ॲप्सेस तयार होण्याचा धोका निर्माण होतो. ओके. आणि जर काय ॲप्सेस झालं तर म्हणजे महिना 1.5 महिन्याचं ते कार्यक्रम म्हणजे असतो. सोपा प्रकार होता तो जाऊन कॉम्प्लिकेट झाला. एक्झॅक्टली. इवन फिशरच्या अॅनल स्पाझम मध्ये खूप ताकद दिल्यामुळे त्यांचा पाईल्सचा पण होण्याची धोका वाढत राहते. Yes. कारण अगेन्स्ट द प्रेशर स्प्लिंटर स्पाझमच्या अगेन्स्ट त्यांना पुश करणं आहे, तर पुश केल्यामुळे तिथली रक्तवाहिनी सुजून तो सुजून. पाईल्स होणं किंवा एक्झिस्टिंग पाईल्स हायर ग्रेडला जाणं Yes. हा सुद्धा अपेक्षित आहे. Yes. आणि ॲट द सेम टाइम लॉंग टर्म जर का आता फिशर आहे, कॉन्स्टिपेशन होतंय, अॅनल स्पाझम आहे, त्यांचे पॅटर्न ऑफ डिफिकेशन चेंज होऊन इव्हन नंतर फिशर ट्रीट केलं तरी सुद्धा ओडीएस वगैरे होण्याची चान्सेस येस आहे. येस सर. तो सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण की आपलं जे मोशन पास करायचं जे प्रकरण असतो म्हणजे रेक्टल कॉन्ट्रॅक्शन आणि स्पिंटर रिलॅक्सेशन म्हणतो, म्हणजे ते खूप मला महत्त्वाचं आहे. दाबायला पाहिजे आणि आणि खालचं गुदाशे उघडायला उघडायला पाहिजे. पाहिजे. म्हणजे एखादा बाहेरून येणारा माणूस दाबायला पाहिजे आणि दरवाजा उघडायला पाहिजे, नंतरच बाहेर निघून जाईल. एक्झॅक्टली. तर हा प्रकारमध्ये मिक्स मॅच होऊन जातं आणि ह्यामुळे जसं आता तुम्ही सांगितलं की असणारे पाईल्स खूप मोठे होऊ शकतात, कारण जे मलाशय आहे आपलं रेक्टम आहे ते खूप जास्त दाबायचा प्रयत्न करतंय आणि ॲनल कॅनल जे आहे ते स्पाझममध्ये गेलेलं आहे, तर ते इनइफेक्टिव्हली दाबत राहतं आणि त्यामुळे सगळे आपले जे पाईल्स आहेत ते जास्त वाढू शकतात. सेकंडरी गोष्ट जसं आता तुम्ही सांगितलं की ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा माणसाच्या काय म्हणतो गट ब्रेन ॲक्सिसमध्ये जे हे झालेलं असतं रिफ्लेक्स की कॉन्ट्रॅक्शनच राहतो, इफेक्टिव्ह रिलॅक्सेशन होत नाही. त्याच्यामुळे हा जो प्रकार होतो ज्याला आपण ओडीएस म्हणतो, म्हणजे पेशंट नंतर बाथरूममध्ये जाऊन 20-20, 25-25, 40-40 मिनिटं बसणार, पण त्याला हवं तसं मन मोकळेपणाने मोशन होणार नाही. हा प्रकार पण उद्भवू शकतो. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. एखाद्याला फिशर डायग्नोसिस झालेलं आहे तर त्यांनी एखाद्या एक्सपर्ट सर्जन कुन ट्रीटमेंट कधी करायला जायला हवं, किंवा फिशरमध्ये एक अशी वेळ आहे, वॉर्निंग साईन आहे, त्याच्यामध्ये घरी वेट करू नये, जाऊन प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला हवं, कधी करायला हवं, असं काही सांगू शकाल का? तर फिशर कसं आहे की बोलायला लूजली बरेच लोक टर्म्स करतात, पण खरंच ॲक्च्युली त्या पर्सनने त्या माणसाच्या ॲनसला बघितलं आहे का, तपासणी केली आहे का, ते महत्त्वाचं आहे. लूजली टर्म करणं फिशर आहे, पाईल्स आहे, हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. आणि बरेच मेडिकल पर्सनल्स पण असं करतात, किंवा माझ्या नातेवाईकाला हे त्रास होता आणि त्याला हे औषध दिलं म्हणून मी पण तेच औषध घेणार, हे अत्यंत चुकीचं आहे. Okay. किंवा एखाद्या मेडिकलवाल्याकडनं औषध घेतलं. पहिली गोष्ट तर तुम्ही एक्सपर्ट सर्जन्सकडे जाऊन आपलं प्रॉपर क्वालिफाईड सर्जन्सकडे जाऊन आपलं तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. त्या तपासणी केल्यानंतर आपल्याला खात्रीशीर होतं की डायग्नोसिस परफेक्ट झालेलं आहे.
फिशर आहे. जर फिशरच आहे तर फिशरमध्ये किंवा जर नॉन हिलिंग फिशर आहे ट्रीटमेंट नंतर पण ते बरं होत नाहीये, 6 आठवडे झाले किंवा खूप ब्लिडिंग व्हायला लागली, अशक्तपणा यायला लागलं, वजन कमी व्हायला लागलं, अशा गोष्टींमध्ये आपल्याला पुढच्या तपासण्या जे एक्झामिनेशन असू शकतं, संडासची तपासणी असू शकते किंवा कोलोनोस्कोपी असू शकते. कारण आपल्या इंडियामध्ये पण बरेच लोकांना आता कोलोरेक्टल कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. प्रत्येक वर्षाला अराउंड 65,000 नवीन केसेस आपण नोंदवतोय आणि हे केस लोड तर अजून जास्त असणार आहे, पण हे फक्त जे ॲक्च्युअली डायग्नोज झाले किंवा रिपोर्ट झाले. तसंच मी सांगू इच्छितो की कोलोरेक्टल कॅन्सर इन यंग लोकांमध्ये खूप जास्त वाढलेला आहे. 45च्या खाली पण बरेच लोकांना ते म्हणजे ऑलमोस्ट 20% पर्यंत इन्सिडन्स गेलेलं आहे. तर हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि रेड फ्लॅग आहे की हिलिंग नॉन हिलिंग फिशर आहे, अशक्तपणा येत आहे, वजन कमी होतंय किंवा रक्त जास्त जात आहे, हे एकदम रेड फ्लॅग असणार आहे. तिथे आपल्याला तातडीने आपल्या एक्सपर्ट सर्जनला दाखवणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे फिशर हा कॅन्सरला कारणीभूत नाही, पण लूजली डायग्नोज केलं आणि सेल्फ डायग्नोज करून फिशर म्हणून ठेवलं. कधी कधी मिमिकिंग सिम्पटम असतात, पण तशा कंडिशनमध्ये वजन वगैरे कमी होत आहे किंवा गाठ आहे, रक्तस्राव खूप होत असेल, एक कॅन्सर देखील असण्याची शक्यता राहू शकते. ह्याला मिस करणं चुकीचं आहे. आणि असेल तर एक्सपर्टला दाखवलं तर अर्ली डायग्नोसिस होण्याची शक्यता आहे, कोलोनोस्कोपी वगैरे करून किंवा सर्जरी टेबलवरती घेऊन ऑन टेबल कोलोनोस्कोपी करून डायग्नोस होण्याची शक्यता आहे. आणि डायग्नोसिस झालं तर फिशर तर हा वेगळं आहे, पण आतमधल्या काही दुसरं असेल तर त्याला आपण तातडीने डायग्नोज केलं तर त्याला एक चांगलं ट्रीटमेंट देऊ शकतो, क्युरेटिव्ह अप्रोच देऊ शकतो. दॅट्स वंडरफुल. खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे. फिशर असेल तर नेमकं प्लॅन ऑफ ट्रीटमेंट कसं करता? तर फिशरमध्ये जसं आपण आधी क्लासिफिकेशन केलं की ॲक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर, तर आपण या क्लासिफिकेशनच्या हिशोबाने आपण त्याचं ट्रीटमेंट बघूया. ॲक्यूट फिशर म्हणजे जे जास्त त्रासदायक आहे आणि 6 आठवड्याचे कमी आहे, म्हणजे 6 आठवड्यापेक्षा कमी कालावधी झालेली आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आपण ट्रीटमेंट करतो त्याला आपण म्हणतो मेडिकल मॅनेजमेंट किंवा कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट. मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण काय करतो, एक आपली संडास मऊ होण्यासाठी किंवा लॅक्झेटिव्ह जे आपण म्हणतो ते आपण लॅक्झेटिव्ह देतो. त्याच्यासोबत आपण मलम देतो. असे क्रीम्स असतात ते जे त्या एरियाला रिलॅक्स करतात, जेणेकरून रक्तपुरवठा इम्प्रूव्ह होतं, पेन कमी होतं. थर्ड इम्पॉर्टंट मलममध्ये कंपोनेंट हे असतं ज्याला आपण लिग्नोगेन किंवा लोकल ॲनेस्थेटिक म्हणतात, जेणेकरून वेदना कमी होतात. आणि अजून एक महत्त्वाचं ट्रीटमेंटचा भाग म्हटलं तर सीड्स बाथ. आता सीड्स बाथ काय असतं की एक कोमट पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट कधी कधी वापरतात, काही लोक नाही वापरत, त्यामध्ये 3 वेळा दिवसाला शेक देणे, जेणेकरून तुमचं ॲनल कॅनल किंवा जे स्पिंक्टर्स आहेत ते रिलॅक्स होणार आणि जखम भरायला आपल्याला मदत होईल. तर हे एक महत्त्वाचं आपलं ॲनल फिशरचं ॲक्यूटचं ट्रीटमेंट झालं. आणि हे ट्रीटमेंट एक साधारण तसं तर काही लोक बोलतात 4 आठवडे पण देऊ शकतात, पण एक साधारण 10 ते 15 दिवसामध्ये जर ही ट्रीटमेंट केली तर त्याचं बऱ्यापैकी चांगलं रिझल्ट येतं. ॲट द सेम टाईम खूप महत्त्वाचं गोष्ट आहे जे आहार, तर आहाराला सोडून चालणार नाही. तर आहारामध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन करणाऱ्या गोष्टींना आपल्याला अवॉइड करायचं, जसं की मैद्याचे पदार्थ झाले, एक्सेसिव्ह टी, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, प्रोसेस फूड झाले, पिझ्झा, बर्गर, हे न खाता आपल्याला फायबर रिच घराचं फूड घेतलेलं कधीही बेटर आहे. तर हे कम्प्लीट मेडिकल मॅनेजमेंट झालं अलॉंग विथ द डायटरी ॲडवाइस फॉर ॲक्यूट फिशर. आता जर का आपण क्रोनिक फिशर, थोडं ॲक्यूट फिशर मध्ये आपण बोलणं आणखीन गरजेचं आहे सर, सॉरी टू इंटरप्ट. तर सीड्स बाथ म्हटल्यानंतर वाय आय स्ट्रेस ऑन दिस की पूर्ण माहिती असेल तरच त्यांना मदतीचं होतो. सीड्स बाथ म्हटल्यानंतर एक पेशंट आता होता, सीड्स बाथ चालू कर. माझी चुकी होती की किती पाणी घ्यायचं, किती गरम घ्यायचं, किती वेळ बसायचं सांगितलं नव्हतं, पण त्यानं एकदम कडक पाणी घेतलं आणि बरं वाटलं म्हणून आणखीन जास्त कडक पाणी घेतलं, त्यामुळे एक वेगळं झालं होतं. तर सीड्स बाथ म्हणजे नेमकं किती गरम पाणी, किती वेळ बसायचं, किती टाइम करायला पाहिजे, ह्याच्याबद्दल सांगायचं. असे पण पेशंट आहेत ज्यांना प्रॉपर सांगितलं नसल्यामुळे ते बाथ करतात म्हणजे डोक्यावरनं पाणी घेतात आणि म्हणजे इट डझंट वर्क. नाही, त्याच्यामध्ये आपली चूक आहे सर. त्यांना सीड्स बाथ हा माहिती नाही, आपण एक इंग्लिश टर्मिनॉलॉजी त्यांना थोपवतोय. तशा कंडिशन मध्ये तो नेमकं का आहे, का बरं आहे, कसं करायचं, किती वेळ बसायचं आणि काय करायला पाहिजे हे सांगितलं तर त्यांना
ह्याच्यामधून म्हणजे फिशरच्या पूर्ण ट्रीटमेंटमध्ये, लेट इट बी सर्जरी, लेट इट बी नॉन सर्जिकल, अर्ली आहे, लेट आहे, क्रोनिक आहे, सिस बाथ हा खूप महत्वाचा आहे. तर सिस बाथ बद्दल आणखी थोडं चांगलं समजून सांगितलं तर सिस बाथ मध्ये आपल्याला असं प्रोसिजर जर बघितलं तर सिस बाथ मध्ये आपल्याला एक टब जे असतं ज्याच्यामध्ये आपण बसू शकू. खाली बसायचं का टॉयलेट खाली बसलेलं बेटर आहे, किंवा टॉयलेटमध्ये पण आजकाल असे येतात ज्याच्यामध्ये डायरेक्टली ते पाणी स्प्रिंग करत राहतो. तर पण सर्वसामान्यांसाठी जर टब असेल, बसण्याचं प्लॅटफॉर्म एवढं काही महत्वाचं नाहीये, पण खाली जमत असेल तर खाली पण बसू शकतात, नाहीतर एखाद्या ह्याच्यावर खुर्चीसारखं किंवा टेबलवर ठेवून पण बसू शकतात. त्याच्यामध्ये कोमट पाणी घेणं गरजेचं आहे. जास्त कडक पाणी घेतलं तर बर्न होऊ शकतात. बरेच पेशंटला किंवा असे केस रिपोर्ट्स आहेत जिथे बर्न झालेलं आहे. ते पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये बरेच लोक पोटॅशियम परमॅंगनेट टाकायला सांगतात, पण माझ्या 1-2 पेशंट्समध्ये त्याची रिॲक्शन आलेली, स्किनला डॅमेज झालेलं, त्याच्यामुळे मी ते जनरली सजेस्ट करतो. बेटाडीन, डेटॉल, पोटॅशियम परमॅंगनेट, इव्हन प्लेन वॉटर सुद्धा चालतंय. तर त्यामध्ये आपल्याला साधारण दिवसाला 3 ते 4 वेळा बसायला पाहिजे, आणि प्रत्येक वेळेला मिनिमम 10 ते 15 मिनिटं बसलं बाय क्लॉक इज इम्पॉर्टंट. आता ह्याने काय होतं, ह्याने 2 गोष्टी होतात सिट्स बाथमुळे. सिट्स बाथ एक तर चांगल्या प्रकारे जे ॲनल स्पिंक्टर्स आहेत आपले त्याला रिलॅक्स करतो, रक्तपुरवठा इम्प्रूव्हाइज करतो. सेकंड गोष्ट असं असतं की जणू म्हणजे कितीही स्वच्छ केलं तरी जे फिशरचं भेग पडलेलं असतं त्याच्यामध्ये थोडे थोडे स्टूलचे पार्टिकल चिटकलेले असतात, त्यामुळेच तो स्पाझम जास्त करत. तर त्याच्यामुळे काय होतं की त्या पाण्यामध्ये बसल्यानंतर ते पण स्वच्छ होऊन जातं. तर हे दोन्ही प्रकारे आपलं मदत करतं. प्लस पेशंटला एक शेक भेटण्याचं जे कम्फर्ट मिळतं ते अजून एक गोष्ट होऊन जाते. तुम्ही सांगितलेल्यामध्ये एक ॲडिशनल ऍड करू इच्छितो की मी पेशंटला सांगतो की बसल्या ठिकाणी जस्ट बसून राहू नका, ॲनस टाईट रिलॅक्स करा म्हणतो, जेणेकरून टाईट आणि रिलॅक्स केल्यामुळे ॲनस मधला जो 2 सेंटीमीटरचा एरिया जिथे फिशर आहे तो एरिया लिटरली क्लीन्स होतो. क्लीन झाल्यामुळे सुद्धा पेशंटला बेनिफिट पडतो. इनफॅक्ट सिस बाथ हा इतका महत्वाचा भाग आहे की पेशंटला अर्ली फेजमध्ये, आज संडे आहे, डॉक्टर नाहीये, फिशरचा त्रास होतो, वेट करण्यापेक्षा तुम्हाला अमेझॉन किंवा नियर बाय कुठं सर्जिकल स्टोअरमधून मोठं पातेलं आणलं तरी चालतं, किंवा तुमच्या वेस्टर्न टॉयलेटवरती आजकाल अकोमोडेट होतात तसे सिस बाथ टब भेटतात, तुम्ही ठेवून त्याच्यावरती टाईट रिलॅक्स जर का केलं तर तो एरिया शेक देतो. इव्हन दुसऱ्या दिवशी तुम्ही सर्जनकडे जायचं का नाही इथपर्यंत विचार करण्याची वेळ येऊ शकते. डेफिनेटली. आणि आता पुढे जर वेळेला आलो, तुम्ही सांगितले काही मसल रिलॅक्स करणारे, काही हील करणारे, काही पेन किलर असलेले, तर ते ऑइंटमेंट कसं वापरायचं, किती वेळा वापरायचं, तुम्ही काय सांगता त्यांना त्याच्याबद्दल सांगू शकता. आणि इव्हन आता खूप एक महत्वाची गोष्ट आहे, बरेच पेशंट त्याच्यामध्ये स्टेरॉइड, बेक्लोमेथाझोन असलेले ऑइंटमेंट घेतात आणि त्यांना एक फॉल्स चांगलं होते आणि सगळं प्रॉब्लेम जास्त घेऊन येतात. ह्याच्याबद्दल थोडाफार लाईट. आता हे आपण जे कन्व्हर्सेशन करतोय तर हे ऍक्च्युली आपले जे असोसिएशन ऑफ कोलोरेक्टल सर्जन्स ऑफ अमेरिका अँड इंडिया ह्यांचं दिशानिर्देश जे आहेत, गाईडलाईन्स जे आहेत, त्या हिशोबाने आपण हे करतोय. तर त्याच्यामध्ये हे जे लोकल ॲप्लिकेशनचे आहेत त्याच्यामध्ये जे रेकमेंडेड आहेत त्यांनी, त्यामध्ये लोकल ॲनेस्थेटिक आहे, म्हणजे लिग्नुकिन जे म्हणलं तर लोकल ॲनेस्थेटिकचं रोल असं असतं की ते त्या एरियाला नम करून टाकतो. तर दिवसाला जनरली वी ॲडवाइस फॉर 3 टाइम्स अ डे. आता जे मलम आपल्याला अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये लोकल ॲनेस्थेटिक, त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स जे आपण म्हणतो, जसं की डेल्टियाझेम आणि निफिडिपिन, ह्याचं कॉम्बिनेशनमध्ये जे क्रीम अवेलेबल असतं तर ते दिवसाला 3 वेळा लावणं हे रेकमेंडेड आहे, विच हॅज शोन टू गिव्ह गुड रिझल्ट्स ओव्हर अ पिरियड ऑफ 4 to 6 weeks ऑल्सो. अँड हे जे आपण स्टेरॉइडचा प्रकार जे बघितलं, स्टेरॉइड इज ॲब्सोल्युटली शुड नॉट बी यूज, कारण ते लोकली इम्युनिटी कमी करून टाकतो आणि इन्फेक्शनला ते वाढवू शकतो. सहसा ओव्हर द काउंटर मेडिसिन घेतात, त्याच्यामध्ये स्टेरॉइड कंटेंटवाले ऑइंटमेंट देतात. इनफॅक्ट तो पेशंट बरा होण्याचाच मोठा क्वेरी होतो, कारण टेम्पररी सिम्पटम रिलीफ होतो, स्पाझम जात नाही, फिशर जात नाही, क्रोनिसिटी येऊन पेशंटला नंतर मोठा प्रॉब्लेम होतो. इव्हन तुम्ही लोकल ऑइंटमेंट जर का घेतलं फार्मसीहून तर काही हरकत नाही, पण त्याच्यामध्ये स्टेरॉइड कंटेंट लिस्ट नसलंच पाहिजे. तुम्ही स्कॅन करा, गुगलला विचारा हा स्टेरॉइड आहे का, किंवा तुम्ही बघा किंवा ChatGPTला विचारा, पण स्टेरॉइड असलेले ऑइंटमेंट वापरणं बंधनकारक आहे. डेफिनेटली. अजून एक गोष्ट, हे सगळे जे अवेलेबल असतात प्रिपरेशन जे मलम, त्यांच्यासोबत एक ऍप्लिकेटर असतं, नॉझल्स. तर ते नॉझलमध्ये एक साईडला
क्रीम बाहेर निघायला पाहिजे अशातलं हे असतं. तो पूर्णपणे इन्सर्ट न करता जर थोडंसं इन्सर्ट करून जेवढं नॉझल आहे तेवढंही इन्सर्ट करून आपण एकदा प्रेस केलं म्हणजे पी साईज अमाऊंट म्हणजे एक वटाण्यासारखं छोटंसं अमाऊंट जरी का बाहेर आलं तर ते सेल्फ ॲप्लिकेशन होऊन जातं आणि दॅट इज मोस्ट ऑफ द टाइम इनफ. डेफिनेटली नोझल इज अ गुड वन. पण माझं एक रुटीनमध्ये एक 2-3 पेशंटमध्ये तर फिशरच्या उंडलाच आणखीन पोक करून ब्लीड होऊन वगैरे आले होते. सो युजली मी सांगतो इफ यू आर कम्फर्टेबल ऑर समवन इज अप्लाइंग इज Yes. ओके. अदरवाइज बेस्ट इज वेअर द ग्लोव्ज अँड गिव्ह नाईस मसाज. चांगलं Yes. मसाज द्या. Yes. मसाज दिला तर तो एरिया थोडा नम होतो. Yes. त्यानंतर स्लोली हँड इन्सर्ट करा आणि निघून या. Yes. जेणेकरून मसल सुद्धा रिलीज होतो. अप्लिकेशन अपॉइंटमेंट पण चांगला होतो. ॲट द सेम टाइम ॲनस टाईट आहे आणि स्लाइटली स्टूल आला तर मोठा बल्क येतो. त्यापेक्षा त्या ॲनसने डायलेट झालेला असेल तर लुब्रिकेट होऊन इझी बाहेर येण्यासाठी मदत होतो. तर इट्स ट्रू दॅट ॲप्लिकेशन ऑफ नोझल्स आर बेटर. बट एक पर्सनल एक्सपिरियन्समुळे आय युजली प्रेफर टेलिंग देम की ग्लोव्ज वापरा आणि आपलं आपण आय लावा. ऑल्सो रेकमेंड म्हणजे जर कोणी क्रीम लावणारा माणूस असलं तर खूप चांगलं होतं कारण की त्या माणसाला ते दिसतं दिसतं. पण आणि बरं होताना पण दिसतं. आणि जर दुसऱ्या माणसाने तिकडे लावलं तर त्याला कळतं की कुठे लावायचंय कुठे नाही. हे पण एक चांगलं आहे आणि तुमची पद्धत पण खूप चांगली आहे. आय शुड ट्राय इट आउट इन माय पेशंट्स. या डेफिनेटली. आता तुम्ही बऱ्यापैकी मेडिकल ट्रीटमेंट म्हणून सांगितलं आणि सहसा एक 10-14 दिवस घ्यायला पाहिजे. इव्हन मी पेशंटला सांगतो की 3 आठवडे मिनिमम घ्या घेऊ शकतो. जेणेकरून पार्टली हिल्ड इज ऑल्सो कल्प्रिट फॉर नेक फिशर एपिसोड येण्यासाठी. आणि त्यांना तो जो काही आहे 2 दिवस घेतलं सीज बाथ घेतलं बरं वाटलं मग आठवड्यामध्ये मी सोडलं 3ऱ्या आठवड्यात पेशंट रिटर्न येतो. त्यामुळे त्यांना सांगतो की यू शुड स्टार्ट मेक शुअर दॅट 3 कंपोनंट आहे. पेन रिलीफ आहे, फिशर रिलीफ आहे दॅट इज लोकल ऑइंटमेंट. येस. मोशन आलं तो एरिया क्लीन ठेवणे आहे आणि त्याला रिलॅक्स करणे दॅट इज Sitz bath. सिस बाथ. तिसरं आहे लॅक्सिटिव्ह. Yes. इदर फायबर आहे, डायटरी फायबर आहे किंवा तुम्हाला लॅक्सिटिव्हचं जो कोणतं लॅक्टुलोज ऑस्मोटिक लॅक्सिटिव्ह जो काही तुमच्या डॉक्टरनी दिलेला आहे तो घेतलं तर तुम्ही बॅलन्स होऊन त्याच्यातून बाहेर निघू शकता. पण बाहेर निघालं म्हणून सेलिब्रेट करण्यापेक्षा मेक शुअर दॅट यू आर टेकन ट्रीटमेंट ॲटलिस्ट 3 वीक. जर का त्या घेतलं तर बऱ्यापैकी ह्याच्यामधून बाहेर निघतं. इनफॅक्ट माझं तर एक्सपिरियन्स आहे अॅक्यूट फिशरमध्ये सर्जरी लागतच नाही अंटिल अँड अनलेस पेशंट इज रिलक्टंट टू टेक अ प्रॉपर ट्रीटमेंट. Correct. व्हॉट डू यू फील? डेफिनेटली सर. आजच्या फास्ट पेस जगामध्ये बरेच लोकांना क्विक ट्रीटमेंट पाहिजे असतं पण जे आपलं हिलिंग रेट आहे किंवा हिलिंगचं जे कालावधी आहे ते 3 आठवडे आहे. पण बरेच लोकांना हे सगळं कंप्लाय करणं खूप अवघड जातं. तर त्या लोकांमध्ये मग सर्जरी वी कॅन डू बट इफ दे आर एबल टू यूज द मेडिकेशन्स इफ पॉसिबल तर मेडिकेशन आणि कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटच पहिला चॉईस असतं. पण तरीसुद्धा कोणाला सर्जरीच करायची असेल तर त्याची सर्जरी पण अत्यंत सिम्पल आहे जे आपण आता बघणार आहोत फॉर क्रोनिक फिशर ॲज वेल. तर क्रोनिकमध्ये म्हणजे 6 वीक्सपेक्षा जास्त लांबवणारा जो फिशर आहे आणि फेल्ड मेडिकल मॅनेजमेंट आपण त्याला म्हणू शकतो. तर त्या केसमध्ये आपण एक जे आपले स्नायू असतात आतमधला स्नायू आणि बाहेरचा स्नायू. आतमधला जो स्नायू असतो फिशरची जेवढी लेंथ आहे त्या लेंथवर आपण त्याला डिवाइड करू शकतो म्हणजे त्याला चिरा देऊन कापू शकतो. जेणेकरून काय होतं की जे स्पाझम आलेलं आहे ते स्पाझम निघून जातो आणि फिशरचं हिलिंग रेट ऑलमोस्ट मोर दॅन 90% सक्सेस रेट आहे हे सर्जरीचा. आता हे सर्जरी करण्याचं जे प्रकार आहे ते वेगळं वेगळं आहे. त्यामध्ये आपण ओपन कट करून सर्जरी करू शकतो, सिम्पल एक ब्लेड यूज करून करू शकतो, आपले जे इलेक्ट्रो कॉटरीज आहे ते करू शकतो किंवा लेझरने करू शकतो. लेझर म्हणतात सगळ्यांचं कसं होतं की लेझर आहे. तर लेझर च्या बद्दल म्हणायचं म्हटलं तर लेझर एक प्रकार आहे जे तुम्ही एक टूल आहे जे तुम्ही स्पिंटर कट करण्यासाठी वापरू शकतात. त्याच्यामध्ये मॅजिक आहे असं आपला काही प्रकार नाही आहे. ॲट द सेम टाइम ते यूज करू शकतो. नाही केलं तरी एवढं फरक नाहीये पण केलं तरी एवढं ॲडव्हान्टेज नाहीये. ते बस एक टूल आहे. फक्त कोणीतरी लेझर करतो म्हणून त्याच माणसाकडे सर्जरी करायला पाहिजे अशातला काही प्रकार मला तरी वाटत नाही. ओके, क्वालिफाईड माणूस पाहिजे. लेझर म्हटल्यानंतर एक खूप मोठी गोड गैरसमज आहे. पेनलेस, स्टिचलेस, ब्लडलेस, उंडलेस म्हणजे वेदनारहित होणारे
रक्ताचा थेंब सुद्धा पडणार नाहीये किंवा जखम होणार नाहीये आणि तिथं कोणताही टाका पडणार नाहीये असं क्लेम करून बरेच लोक पेशंटला ऑपरेशनला कन्व्हिन्स करतात. ह्याबद्दल नेमकं आता करणारा करू द्या कन्व्हिन्स, दॅट्स ॲब्सोल्युटली त्यांचं हे राहील, पण तुमचं मत काय आहे? असं काही शक्य आहे का? तर बरेच वेळेला काय होतं की पहिली गोष्ट तर असं काही शक्य नाहीये, म्हणजे इट्स जस्ट अ टूल टू डू सम सर्जरी. म्हणजे मी हाताने लिहितोय आणि पेन घेऊन लिहितोय, बॉल पेन लिहितोय किंवा नंतर जाऊन एखादं भारीचा पेन वापरतोय, इतकंच फरक आहे. अक्षर तर तोच निघणार आहे, फक्त तुमचं स्मूथनेस एखाद्या वेळेला वाढू शकतं पण कंपल्शन नाही. येस एक्झॅक्टली, तुम्ही एकदम चांगली अनालॉजी वापरली, त्याने माझं काम इझी झालं. तर लेझर असं आहे की ते क्लेम करतात की इट इज पेनलेस, स्टिचलेस, स्कारलेस आणि वेदना नाही होणार. हे चुकीचे क्लेम्स आहेत. डेफिनेटली मी ऑन स्क्रीन हे बोलतोय कारण की लोकांना अवेअरनेस पाहिजे. लेझर वापरल्याने एवढंच होऊ शकतं की थोडंसं कोलॅटरल डॅमेज, जे थर्मल डॅमेज आम्ही म्हणतो, ते किंचित कमी असू शकतं, पण रिकव्हरी अर्ली होणार किंवा तुम्ही एकदम एका दिवसात उभे राहून पळायला लागणार आहे अशातला प्रकार नाही आहे. माझं एक सहसा एक बोलणं सगळ्यांना असतो, देवानी एक सर्वसामान्य लाईफ स्पॅन जे 80 इयर्स दिलेलं आहे, 80 इयर्स जर का तर दिलेलं असेल, कोणाची इन्क्लुडिंग फिमेलमध्ये एखादं LACS झालेलं आहे, सर्जरी झालेलं आहे, प्रेग्नन्सी झालेलं आहे, इवन प्री प्रेग्नन्सी इन्फर्टिलिटीसाठी डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी झालेलं आहे, असं पण पकडलं तर 8 सर्जरी होणारे खूप कमी लोक असतात. 10 वर्षातून जर एक सर्जरी होत असेल, सर्जरीच्या नंतर अशी काही घाई पडली 10 दिवस सुट्टी घेऊ शकत नाही, आणि एखादा माणूस 10 वर्षामधून एक सर्जरी होते आणि त्या एका सर्जरीला 10 दिवस कामाची सुट्टी घेऊ शकत नसेल, मग सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, कामच कशाला करताय अशी जर लाईफ जगत असेल तर. एक्झॅक्टली. बरेच आपल्या सगळ्या कम्युनिटीमध्ये एवढं सर्जरीबद्दल भीती आहे किंवा आजच्या जगात तर लोकांना वेळ नाही आहे. साधं डे केअरला पण ते ॲडमिट व्हायला रेडी नसतात बिकॉज दे आर सो बिझी. पण स्वतःच्या शरीराला आता सर्जरी, बरेच पेशंट हर्नियामध्ये पण मला विचारतात, सर ह्याला ट्रीटमेंट आहे का, चहा पिऊ का? हर्नियाची चहा असते, हर्नियाचा बेल्ट असतो, पण सर मी त्यांना म्हणतो की हे मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे, ह्याला मेकॅनिकल सोल्युशन लागणार आहे आणि सर्जरीज लागणार आहे, आणि हे ते रामबाण उपाय आहे त्याच्यावर. आणि फिशरमध्ये सुद्धा सर्जरी रामबाण उपायच आहे. डेफिनेटली फिशरमध्ये इट इज रामबाण ओनली इवन फॉर अक्यूट अँड क्रोनिक. पण आणि फिशर सर्जरी नंतर ऑलमोस्ट 90 to 95% हिलिंग रेट्स आहेत. बरेच लोकांना हे असतं की बाबा आता मी सर्जरी केली, नंतर परत मला रिकरन्स होणार का? जर का तुम्ही व्यवस्थित आपली जी लाईफस्टाईल मॅनेजमेंट ठेवलं तर असं होण्याची शक्यता खूपच कमी आहे. आणि जर का तुम्ही प्रॉपर क्वालिफाईड सर्जन्सकडनं ट्रीटमेंट करून घेतलं, ज्यांना ॲनाटॉमीचं नॉलेज आहे, मेकॅनिझमचं नॉलेज आहे, तर तुमचे जे चान्सेस ऑफ रेकरन्स हे डेफिनेटली 1 to 2% पर्यंतच असतात. इफ यू आर गेटिंग इट डन फ्रॉम नॉन क्वालिफाईड पीपल किंवा जे स्टेरिलिटी मेंटेन करत नाही, ज्यांना ॲनाटॉमीचं नॉलेज नाही आहे, तर मग त्याचे रेकरन्स रेट ऑलमोस्ट स्टडीज आहेत सर, ते 15 to 20% पेक्षा जास्त आहे. प्लस ॲडेड रिस्क ऑफ एनी अदर इन्फेक्शन्स ॲज वेल. सो माझं एक क्लिअर मेसेज असं असणार आहे की वेन एव्हर यू आर चुझिंग युअर डॉक्टर, आता तर MMCने हे पण केलेलं आहे की नो युअर डॉक्टर. तुम्ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या साईटवर जरी गेले, तुमच्या एरियातला कुठला डॉक्टर कुठे काय प्रॅक्टिस करतोय, तुमचं सगळं क्वालिफिकेशन, ऍडिशनल क्वालिफिकेशन तुम्हाला इव्हन नाव टाकलं तरी भेटतो. इव्हन डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेलं तर QR कोड स्कॅन केलं तर हा पर्सन क्वालिफाईड आहे का, आणि क्वालिफाईड झालं तर काय क्वालिफिकेशन आहे. आणि डेफिनेटली वेन इट कम्स द मॅटर ऑफ सर्जरी, इट मॅटर्स तुम्ही कोणाकडून करून घेताय बघणं गरजेचं आहे. ह्या विषयामध्ये आपण जास्त बोलणं थोडंसं पॉलिटिकल होईल, पण तरी सुद्धा इट इज मॅन्डेटरी नाव डेज. तुम्ही MMC साईटवरती जाऊन बघायला पाहिजे. सर्जरी हा छोटी मोठी नसते. प्रत्येक सर्जरीला अनेस्थेशिया द्यावा लागतो आणि सर्जरी नंतर रिस्क जास्त असतो. आणि तुम्ही ज्या वेळेला सर्जरी म्हणून करता त्यावेळेला ॲटलिस्ट जसं आपण डॉक्टर बघण्यासाठी कोणी सांगितलं म्हणून विश्वास ठेवून जातो, तसं एक त्यांची ऑथेंटिसिटी बघणं आणि क्वालिफिकेशन MBBS आहे का, MBBS MS केलं का, इवन कोलोरेक्टल सर्जन आहे का आणि जेन्युन आहे का, हे बघणं गरजेचं आहे. कारण जर का अनक्वालिफाईड पर्सनकडून केलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असतात. मग तोच पुढचा क्वेश्चन असतो की सर्जरीच्या नंतर होणारे काय कॉम्प्लिकेशन असू शकतात.
तर सर्जरीमध्ये जर तुम्ही जसं आता आपण सांगितलं, डिस्कस केलं की व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी फॉलो केले तर कॉम्प्लिकेशन्समध्ये काय काय, सगळ्यात इम्पॉर्टंट कॉम्प्लिकेशन आहे ह्याच्यामध्ये टेम्पररी इनकॉन्टिनन्स टू फ्लेटस. इनकॉन्टिनन्स म्हणजे काय, म्हणजे न कळता जर आपल्याला विंड ब्रेक झाली, हवा पास झाली, त्याला पण आपण इनकॉन्टिनन्समध्ये टर्म करतो. तर असा जो इन्सिडेन्स आहे तो एक साधारण 10% लोकांमध्ये दिसतो आपल्याला. तर आणि ते ऑलमोस्ट एक 2 ते 3 महिन्यानंतर ते कम्प्लिटली बरं होऊन जातं. आणि परमनंट टाईपचं जे इनकॉन्टिनन्स आहे ते फारच कमी रिपोर्टेड आहे. आय थिंक सो लेस दॅन द ट्यून ऑफ 1% इफ यू आर डन एव्हरीथिंग इन अ प्रॉपर वे. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जसं कॉम्प्रोमाइज सेटअपमध्ये काही केलं तर ॲनोरेक्टल कॉम्प्लिकेशन्समध्ये सेप्सिस, पेरिएनल ॲब्सेस, ह्या सगळ्या गोष्टी होण्याचे चान्सेस जास्त आहे. किंवा अनक्वालिफाईड लोकांकडनं एक्सटर्नल स्पिंक्टर कापलेले बरेच केसेस आम्ही बघितलेले आहेत सर. किंवा फिशर नसून ते दुसऱ्या कुठल्या ट्रीटमेंटला, जसं की कॅन्सर मिस केलं आणि तुमचं खूप जास्त व्हॅल्युएबल वेळ वाया गेला डायग्नोसिसच्या आधी, ते कॉमन होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये पण एक खूप महत्वाचं आहे, कारण फिशरची गंमत अशी आहे की फिशरमध्ये इंटरनल 2 स्पिंटर असतात. आपण सांगणं तो पण क्लॅरिटी गरजेचं आहे. 2 स्पिंटर नसतात, इंटरनल स्पिंटर, एक्सटर्नल स्पिंटर. इंटरनल स्पिंटर हा मधला आहे, तो प्रॉब्लेम आहे आणि त्याला हार्डली 1, 2, 3 mm असतो. तितकंच इंटरनल स्पिंटर जर का कट केला, तुमचं लाईफ चांगलं होतं आणि 3 आठवड्याच्या नंतर भरल्यानंतर फिशरमधून तुम्ही बाहेर पडतो. ते चुकून इंटरनल एक्सटर्नल स्पिंटर डिफरन्शिएट करण्यामध्ये डिफिकल्टी जात असेल आणि पर्सन क्वालिफाईड नसेल तर त्याची पण चूक नसतो, त्याला समजलं नाही तर तो इंटरनल एक्सटर्नल दोन्ही पण कट जर का झाले तर इनकंटिन्युअन्सचा रिस्क असतो. आणि क्वालिफाईड आणि प्रॉपरली ट्रेन पर्सन कोण जर का केलेलं असेल आणि तसं जर असेल तर ह्याची रिस्क ऑलमोस्ट 0 आहे. त्याला घाबरण्याची, कारण प्रत्येक वेळ फिशर सर्जरी म्हटलं की त्याचा पुढचा क्वेश्चन असतो की मला मोशनचा कंट्रोल जाणार का. तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंटरनल स्पिंटर कट करणंच हा सर्जरी आहे, पण आतला स्पिंटर कट केल्यामुळे फ्लेटसला टेम्पररी इनकंटिन्युअन्स होऊ शकतो. पण क्वालिफाईड सर्जनच्या अंडरमध्ये केलं तर परमनंट इनकंटिन्युअन्सचा रिस्क नेग्लिजिबल आहे. त्याच्यासाठी क्वालिफाईड, वेल ट्रेन आणि गुड जेन्युइन डॉक्टर ढूंढणं, आणि हे सुद्धा पेशंटचीच हक्क आहे किंवा राईट आहे किंवा जबाबदारी असं म्हणू शकतो आपण. डेफिनेटली त्यांच्याच बॉडीवर जर प्रोसिजर होणार असेल, आपण सहसा साधारण एखादं फूड घ्यायच्या आधी किंवा एखादा कपडा घ्यायच्या आधी आपण एवढे ब्रँड्स बघतो. मग जो माणूस आपल्या शरीरामध्ये हात लावून काहीतरी चेंजेस करणार आहेत तर त्याच्याबद्दल किंवा त्याच्या आधी आपल्याला कितीतरी हे करायला पाहिजे, जेन्युनिटी चेक करायला पाहिजे. हा आजच्या घडीचा जो काय आहे बेनिफिट पण आहे, लॉस पण आहे. बेनिफिट ह्यामुळे आहे की आजच्या घडीला इव्हन डॉक्टर आझर आहे किंवा डॉक्टर सम्राट आहे, कोण आहे समजून घेणं इतकं काय अवघड नाहीये. पण त्याचा रिसर्च करून मॅक्सिमम लोक येतात आणि प्रत्येकाने करून यायला पाहिजे, कारण हा पेशंटचा राईट आहे. कोणाची कोणतीही सर्जरी छोटी नाही, कॉम्प्लिकेशन घडलं तर खूप मोठं कॉम्प्लिकेशन घडतात. मॅनेज करणं हा नंतर खूप अवघड होतो. आणि हे काय क्रिकेट ग्राउंड नाही, कोणी येऊन खेळून जाऊ नंतर होईल असं नाहीये. ह्याला व्यवस्थित करणं, चांगल्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सर, एखादी सर्जरी केली तर त्याचा रिकव्हरी कशी असतो आणि सर्जरी झाल्यानंतर एखाद्या आठवड्यात कामाला जाऊ शकतो का, सर्जरी झाल्यानंतर मी स्कूटर चालू शकतो का, हे सगळ्यांचं विचारणं असतो. तर रिकव्हरी कशी असते आणि चांगली रिकव्हरीसाठी तुमच्या पेशंटला तुम्ही काय सजेशन देता? बरेच पेशंटला मग असं प्रश्न पडतो की ऑपरेशन झालंय, रिकव्हरी कधी होणार, कसं होणार, काय काय करावं लागेल, काय नाही करावं लागेल आणि परत मला हे आजार होणार की नाही. हे खूप ॲप्ट क्वेश्चन्स आहेत आणि सगळ्यांना हे जाणून घेण्याचा हक्क आहे. तर सर्जरी मोस्ट ऑफ द टाइम हे ॲक्च्युली बरेच लोक डे केअरमध्ये पण करतात किंवा इन्शुरन्स वगैरेचं असलं तर 24 आवर्समध्ये डिस्चार्ज होतं. स्पायनल अनेस्थेशिया खाली आपण प्रेफर करतो, पण काही लोक थोडंसं जनरल अनेस्थेशिया देऊन पण करतात. सर्जरी झाल्यानंतर आपल्याला पहिल्या दिवसापासून बऱ्याच वेळेला मी फक्त फिशरची जर सर्जरी असेल, त्याच्यासोबत असोसिएटेड पाईल्स, फिस्चुला वेगळ्या गोष्टी नसेल, फक्त प्युअरली फिशरसाठी मी पहिल्याच दिवशी सिट्स बाथ चालू करून देतो. त्यांना अँटी इन्फ्लेमेटरी मेडिकेशन म्हणजे पेन वेदनाशामक औषधं देतो, ॲसिडिटीच्या गोळ्या, आणि आपले जे प्रिव्हियस मेडिकेशन जे आपण डिस्कस केले म्हणजे संडास मऊ होण्यासाठी एक पातळ औषध, परत लोकली ॲप्लिकेशनसाठी जे आपलं लोकल अनेस्थेशिया आणि अँटीस्पाझमोडिक ते, आणि सिट्स बाथ, हे 3 अत्यंत महत्त्वाचे आपले घटक असतात. तर सर्जरी झाल्यानंतर एक साधारण आपल्याला 10 दिवस ह्या औषधांचं घ्यावं लागतं. पण सरप्राइझिंगली बरेच पेशंटना ज्यांना
खूप त्रास असतो, पोस्ट सर्जरी ते एकदम कम्फर्टेबल असतात. आता बरेच लोक मला म्हणतात आजकाल वर्क फ्रॉम होम अवेलेबल आहे, तर मी म्हणतो इफ यू आर कम्फर्टेबल यू कॅन रिजॉईन फ्रॉम 2 days 3 days ऑल्सो ॲज पर युअर दिस थिंग. मी त्यांना खूप जास्त लांबचा ट्रॅव्हल असेल 10 किलोमीटर 12 किलोमीटर, तर मी त्यांना सांगतो की तुम्ही अवॉइड करा बाईकने जाणं. तरी सुद्धा तुम्ही रिक्षाने किंवा कार पुलिंग वगैरे करून किंवा तुमच्या 4 व्हीलर्समध्ये तुम्ही जाऊ शकता, पण त्याच्यावर स्ट्रेस येऊ देऊ नका. आणि जर का पाईल्सची ट्रीटमेंट केलेली असेल किंवा मेजर पाईल्स असतील तर आज देम टू अवॉइड इट कम्प्लिटली. सो त्याच्या व्यतिरिक्त चालण्या फिरण्याला काही हे नाही आहे, पण हेवी एक्सरसाइज कोणी वेट लिफ्टिंगची एक्सरसाइज करतात तर मी त्यांना एक 3 आठवड्याचा कालावधी बोलतो, बिकॉज आपल्याला जे वुंड हिलिंगला तेवढं तरी वेळ लागतो. आता ह्या सगळ्या गोष्टीनंतर घरचं काम असतं, कधी कधी बायका असतात ते घरच्या कामाबद्दल विचारतात, तर घरच्या कामाला काही प्रॉब्लेम नाही, यू कॅन स्टार्ट राईट अवे ऑल्सो. एक महत्त्वाचं गोष्ट अशी ह्याच्यामध्ये, आता आहार फूडमध्ये काय घ्यायचं, तर फूडमध्ये मी पर्सनली माझ्या बऱ्याच पेशंटला चिया सीड्स रेकमेंड करतो. चिया सीड्समध्ये सॉल्युबल अँड इनसॉल्युबल दोन्ही फायबर्स असतात, प्लस त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं पण हे असतं. सो इट इज गुड फॉर गट, ब्रेन अँड फॉर मोशन्स ऑल्सो. सो मोशन पण क्लिअर होतं. त्याच्यासोबत हाय फायबर डाएट जे आपल्या घरी असेल तर 25 to 30 ग्राम ऑफ द फायबर इज रेकमेंडेड बाय ऑल दिस असोसिएशन्स. त्याच्यासोबत चहा, एक्सेसिव्ह चहा, कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स, तसंच मैद्याचे जे पदार्थ आहेत, बिस्किट, चहा, टोस्ट, खारी, पिझ्झा, बर्गर आणि एक्सेसिव्ह स्पायसी फूड ज्याच्यामध्ये म्हणजे जसं हेवी बिर्याणी झाली किंवा चिकनचे पदार्थ झाले, तर हे मी टाळायला सांगतो ॲटलिस्ट फॉर 1 to 2 weeks. त्याच्यानंतर स्लोली ॲड करू शकतात. सो दिस इज माय जनरल ॲडवाइस फॉर द पेशंट्स. फिशरची सर्जरी झाल्यानंतर पुन्हा फिशर होऊ शकतो का? येस, डेफिनेटली. जर का आपण ॲनोरेक्टलचे बरेच आजार आहे ना लाईफस्टाईलशी संबंधित असतात. जर तुम्ही लाईफस्टाईल इम्प्रूव्हाइज नाही, जसं पाईल्समध्ये पण आम्ही म्हणतो की जर तुम्ही व्यवस्थित लाईफस्टाईल नाही फॉलो केली किंवा कॉन्स्टिपेटेड राहिले कंटिन्युअसली किंवा मोशनमध्ये तुम्ही जास्त वेळ बसत राहिले 20 मिनिटं 25 मिनिटं किंवा फोन यूज करतात बाथरूममध्ये, तर ते परत होणार. तर फिशरमध्ये पण असंच आहे, सहसा ते परत होत नाही, पण तुमची लाईफस्टाईल जर का व्यवस्थित नसली तर ते परत होण्याचे चान्सेस 15% पर्यंत असू शकतात. सो आपल्याला काय करायचं की आपली जी हेल्थी लाईफस्टाईल आहे, हाय फायबर डाएट आहे, ते मेंटेन ठेवणं आहे. आणि मध्ये जर का कॉन्स्टिपेशन होत राहिलं तर व्यवस्थित ॲडवाइस घेऊन स्टूल सॉफ्टनर जे आहे ते वेळोवेळी घेणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. आणि फिशर पेशंट होण्यासाठी कॉन्स्टिपेशन एक कारण म्हणतो. कॉन्स्टिपेशन म्हणजे जर का त्यांनी टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसतात वगैरे, आणि फिशर ट्रीटमेंट झालं तर त्यांची वेदना निघून जाते, पण कॉन्स्टिपेशन तसंच राहतो. मग तशा पेशंटमध्ये काय तुम्ही ॲडवाइस करता किंवा कसं इव्हॅल्युएट करता, काय सजेशन देता जेणेकरून तो कॉन्स्टिपेशन आणखीन एकदा फिशरला घेऊन येऊ नये? दिस इज व्हेरी गुड क्वेश्चन. ॲक्च्युली बऱ्याच लोकांना अंडरलाईंग ODSचा कंपोनेंट असतो किंवा प्रोलॉंग कॉन्स्टिपेशन असतं. तर आपण हे बघतो की लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन्स आर व्हेरी बँग ऑन, म्हणजे ते सगळं फॉलो करतायत की हाय फायबर खातायत, अवॉइड करतात बाकीचे जे पदार्थ आहेत, कॉन्स्टिपेशन क्रिएटिंग मेडिकेशन हे फूड स्टफ ते अवॉइड करतायत, स्ट्रेस कमी करतायत, झोप व्यवस्थित घेतात. हे सगळं झाल्यानंतर तरी का पेशंटला कंटिन्यूज राहिलं आणि लॅक्झेटिव्हजवर पण तो सॅटिस्फाईड नाही आहे, तर आपल्याकडे आता ॲनल कॅनल मॅनोमेट्री जे आपण म्हणतो ते पण एक टेस्ट अवेलेबल आहे. त्यामध्ये आपल्याला ODS जे आपण म्हणतो, ऑब्स्ट्रक्टेड डेफिकेशन सिंड्रोम, ज्यामध्ये मलाशय आणि गुदाशयचं इनकॉर्डिनेटेड हे आहे, इनकॉर्डिनेटेड कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन आहे, त्यांचं तालमेल खराब झालेलं आहे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करता येतं. आणि त्याला ट्रीट करण्यासाठी आपल्याकडे खूपच नॉन इन्व्हेजिव्ह आणि खूप सुंदर अशी एक थेरपी आहे, ज्याला आपण बायोफीडबॅक थेरपी म्हणतो. सो बरेच पेशंट ह्या कॅटेगरीमध्ये पण कॅटेगराईज होतात आणि त्यांना जाणून घेणं सगळ्यांच्या म्हणजे दिस नॉट पॉसिबल फॉर नॉन क्वालिफाईड पीपल टू आयडेंटिफाय दिस काइंड ऑफ पेशंट. सो आपल्याला ते माहीत पाहिजे, आपल्या डोक्यात ते एक थॉट पाहिजे की बाबा ह्या पेशंटला ODS असू शकतो. कारण सर मी मोर दॅन 45% ऑफ द ODS पेशंट्स आर नेव्हर डायग्नोस्ड. फॉरगेट अबाउट ऑन टाइम म्हणून ट्रीटमेंट चालू राहतो. सो अँड त्याच्यामुळे फाईल्स तर होतातच आणि पुढे जाऊन रेक्टल प्रोलॅप्सचे लोक पण मी बघितलेले आहेत. सो इट इज अन संडास बद्दल बोलणं हे एक खूप शेम असं वाटतं, तसं नाही.
जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसायची गरज पडते. आपल्या घरामध्ये एखाद्याला वेळ जास्त लागतो टॉयलेटमध्ये, किंवा टॉयलेटमध्ये झाल्यानंतर सुद्धा वारंवार टॉयलेटला जातो, किंवा टॉयलेट करण्यासाठी त्रास होतो म्हणून घरामध्ये एक लॅक्सेटिव्ह म्हणजे औषध जास्त घेण्याची गरज पडते, एरंड्याचं तेल, आयुर्वेदिक चूर्ण घेण्याची गरज पडते, आणि इतकं होऊन सुद्धा मोशनचा प्रकार साफ होत नसेल, कदाचित त्या पेशंटला ओडीएस किंवा डिस्नेसिक डेफिकेशन असू शकतो. नियर बाय गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला भेटून प्रॉपर कोलोनोस्कोपी, ॲनल मॅनोमेट्री करून डायग्नोज करणं गरजेचं आहे. आणि जर करता ओडीएस आणि डिस्नेसिक डेफिकेशन असेल तर जितकं आहे तिथून लवकरात लवकर बायोफीडबॅक घेऊन तो जो काही पॅटर्न चुकीचा आहे, त्याच्यामध्ये आजार नाही आहे, त्यांचा मोशनचा पॅटर्न चुकीचा आहे, तो मोशनचा पॅटर्न नॉर्मल करून घेणं हा काळाची अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि जर बायोफीडबॅक घेतलं, बायोफीडबॅक काही मॅजिकल ट्रीटमेंट नाही, सगळ्यांना वर्क होतं असं नाही, पण 70-80% पेशंटला वर्क होतो. ज्याचा वर्क होतो लॅक्सेटिव्ह देखील बंद होतो, तर त्यामुळे करणं गरजेचं आहे. खूप चांगलं सांगितलं सर. सर, एखाद्याला फिशर नाही, आता एक माता आहे, त्यांनी प्रेग्नन्सीमधून जात आहेत, किंवा एखादा माणूस आहे खूप काम करतोय, डिहायड्रेशनची ऑन अँड ऑफ आहे, त्यांना फिशर होऊ शकतं अशी रिस्क वाटतं. अशा लोकांमध्ये फिशर होऊ नये त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काय काळजी घ्यायला पाहिजे हे सांगू शकता? व्हेरी इम्पॉर्टंट. जसं मी आता पहिले पण सांगितलं की आपले जे लाईफस्टाईलशी निगडीत आहे, आता फास्ट पेस लाईफमध्ये बऱ्याच लोकांना हे करणं खूप अवघड जातं. पण ॲटलिस्ट व्हॉट वी कॅन डू इज, मी जसं मेंटेन करतो की माझ्याकडे 1 लिटरची बॉटल मी असतो, म्हणजे सकाळी मी क्लिनिकला गेल्यावर किंवा ओटीमध्ये गेल्यावर आय मेक शुअर दॅट वन आय एम फिनिशिंग, अँड टॉप ऑफ दॅट अजून 1 लिटर घरी मी बॉटल ठेवलेली आहे जे आपण संपवतो. तो अराउंड साधारण 2-2.5 लिटरचा पाणीचा इंटेक. त्याचसोबतची पाणी कितीही पिलं पण फायबर नसलं तर त्याला होल्ड करणं अवघड जातं इंटेस्टाईनसाठी. तर त्याचसोबत मी पण एक स्वतः मेंटेन करतो की जसं चिया सीड्स झालेत किंवा फ्लॅक्स सीड्स झालेत, तर हे सीड्सचं सेवन करणं किंवा त्याचे लाडू करून खाणं हे खूप इझी प्रकार आहे, ते खातो. तसंच लंचमध्ये किंवा डिनरमध्ये आपलं एक सॅलडचं बोल असलंच पाहिजे, ते खूप महत्त्वाचं. ह्याच्या पलीकडे जे गुड स्टूल हायजीन्स आहेत, जसं की फोन न घेऊन जाणं बाथरूममध्ये, खूप महत्त्वाचं. कारण ब्रेन आपलं रील्सच्या लूपमध्ये अडकलेलं असतो आणि प्रेशर जे असतं ते ॲनल कॅनलवर येत राहतो, ते कळत नाही लोकांना. तर ही एक गोष्ट झाली. तर हायड्रेशन, प्रॉपर स्टूल हायजीन आणि adequate amount of dietary fiber intake should be good enough to cause prevention. Sometimes you can with medical advice stool softeners घेऊ शकता, जेणेकरून स्टूल सॉफ्ट झाल्यामुळे तुम्हाला फिशरचा जो त्रास उद्भवणार नाही. तर हे तुम्ही फॉलो करू शकता. अतिशय सुंदर, थोडक्यामध्ये मराठीमध्ये खूप चांगलं सांगितलं सर. एक समराईज फॉर्ममध्ये एक 30 सेकंडमध्ये तुम्ही फिशर बद्दल सगळ्यांना, जे काही बघणारे श्रोते आहेत त्यांना सांगण्यासाठी काय सांगू इच्छिता? तर फिशर खूप कॉमन आहे. फिशरला शेम करण्याची किंवा लाज येण्याची काही गरज नाही आहे. सगळ्यांच्या बॉडीचं एक अवयव आहे, त्याच्या हिशोबाने त्रास होऊ शकतोय. व्यवस्थित क्वालिफाईड डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. ट्रीटमेंट मोस्ट ऑफ द टाइम, ऑलमोस्ट 70% ऑफ द टाइम नॉन सर्जिकल आहे, तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. सर्जरी जरी का लागली तर एकदम सिंपल सर्जरी असते, ज्याच्यामध्ये रिकव्हरी टाइम अत्यंत कमी आहे, लेस दॅन अ वीक म्हणलं तरी चालेल. आणि प्रॉपर क्वालिफाईड लोकांकडनं सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. ॲट द लास्ट पॉईंट इज लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवणं, स्टूल हायजीन व्यवस्थित ठेवणं, हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. अतिशय सुंदर, एकदम सगळ्याच पॉईंट कव्हर केले. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सर, आमचा हा पॉडकास्टचा एक थीम असं ठेवतो की ज्याला आजार आहे, हा जवळपास आपला 30 मिनिटं ते 60 मिनिटाचा व्हिडिओ, ज्याला आजार आहे, ज्याला गरज आहे तोच बघतो. पण तो बघितला हे समजण्यासाठी त्यांना आम्ही सांगतो की लास्टला एक असा शब्द तुम्ही सांगा, तो शब्द त्यांनी टाईप केला तर आपल्याला कळेल की त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला. असा एखादा शब्द सांगू शकाल का? फिशर सांगूयात का? ॲनल फिशर. फिशर. फिशर, तुम्ही जर का त्या श्रोते हो पूर्ण हा व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला हा जो काही माझं आणि डॉक्टर आझर सरांचं संभाषण आवडलेलं असेल तर फिशर टाईप करा. आणि ह्याच्याबद्दल आणखीन काही गोष्टी समजून घेण्याची असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि डॉक्टर आझर सर पुण्यामध्ये PCMCमध्ये एक कोलोरेक्टल सर्जन म्हणून खूप चांगलं काम करतात. जर त्यांना कन्सल्ट करायचं असेल तर पर्सनल क्लिनिकला कनेक्ट करू शकता. त्यांचं मी लिंकमध्ये डिस्क्रिप्शन देऊन देईल, तिथं तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि असेच काही दुसरे व्हिडिओ तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच गटफिट क्लबवरच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही आणखीन काही एक्सपर्टीला घेऊन येतो, त्यांच्यासोबत संभाषण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर, वेळ दिल्याबद्दल आणि येऊन इथं डिस्कशन केल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू, माय प्लेजर. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो,
आज आपण फिशरबद्दल एक एक्सपर्ट कोण समजून घेतलेला आहे. मला असं वाटते तुम्हाला काय करावं, कसं करावं, कधी ट्रीटमेंट करावं, सर्जरी कसं करावं आणि महत्त्वाचं म्हणजे सर्जरी कोणाकून करून घ्यावं, एक क्वालिफाईड सर्जनकून करून घ्यावं ह्याबद्दल पूर्णतः समजलेलं असावं असं मला वाटतं. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडल्यास ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि ज्याला कोणाला नातेवाईकाला आहेत की एखादं मलम घे आणि तुझं बरं होते हे म्हणण्यापेक्षा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून एक चांगली सायंटिफिक माहिती कळाल्यास तर होणारे पुढचे त्यांचे त्रास आपण कमी करू शकतो आणि त्यांनासुद्धा एक मार्गदर्शन घेऊन प्रॉपर ट्रीटमेंट करण्याला आपण चालना दिल्यासारखं होऊ शकतो. तरी मित्रांनो, आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला काही गटबद्दल दुसरं काही समजून घ्यायचं असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही त्याच्या एक्सपर्टला बोलून त्याच्याबद्दल आपण आणखीन एक चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.